म्हणजे आमचे सर होते चुडीवाल सर म्हणून, त्या बीजगणिताला असायचे सर. स्पेशल त्यांचा जर तास असला का सगळेजण असे तैनात असायचे. लागणार होता कोणाचा असं काही डिस्टर्ब करायचा. मात्र थोडेसे ऍडव्हान्स माझ्यासारखे स्टुडंट असतातच त्यामध्ये, की जर सरांची प्रक्रिया चुकली त्यामधली, आता सर कस काय बोलू, सहनच होत नव्हतं. सहनच नव्हतं होत. इतकेच काय चुलते काके कोणी जर अन्याय करायला लागले, माझा बाप शेतकरी म्हणून अन्याय करायचा का? बाप माझा शेतकरी झाला म्हणून काय सगळं तुमच्या वाट्यावर सोडून दिलंय का? आतापर्यंत सोडलं होतं म्हणून तर अन्याय होत आला. एखादी तरी बोलकी येणार ना पुढे न्याय मागायला. खरे खोट आहे. आणि मग ते बोलता सहज म्हणायचे, बाकी काही जरी असलं तरी हिश्श्याचं पहागडे बोलताच. महाभारताची भाषा नका वापरू, जरा रामायण जीवनामध्ये आणलं पाहिजे. सरांना त्याच वेळेला अडवायचं, सर हे नाही ही प्रक्रिया चुकली म्हणून शेवटचं उत्तर देखील चुकलं. त्यावेळेला सरांनी लगेच म्हणायचं, कोण्या गिरणीचं पीठ खाती माय. ते सरांचा डायलॉग आमच्या. तसं काही जण म्हणायचे की कोणत्या विहिरीचं पाणी पितं भाऊ, कोण्या विहिरीचं पाणी पिते माय. तसं म्हटलंय तुम्ही, कोण्या विहिरीचं पाणी पिते म्हणजे इतकं गोड बोलायला लागली. कुठलं पाणी काही म्हणते ना, जालन्याचं पाणी, खाम नदीचं नका सांगू माय बाप. संभाजीनगरचं पाणी कशाला सांगायचं झालं तर गोदामय्या आहे ना आपल्याला भूषणानं सांगायला. आता भांडून का होईना यायला लागलं पाणी आपल्याला. विठ्ठल ती नदी वाकडे तिकडे वाहते म्हणून तुम्ही तिचा त्याग करू शकत नाही. ती जरी वाकडे तिकडे असली म्हणून काय त्या पाण्यामध्ये वाकडता नाही. अभंगाचं तिसरं चरण. नदी जरी वाकडी दिसली, डोंगा म्हणजे जरी तुम्हाला ती वाकडी तिकडे दिसत असली म्हणून काय पाणी वाकड आहे का? तर पाण्यानं तुमचं काही वाकड केलं नाही. म्हणून पाण्यासोबत दुश्मनी घेऊ नये, माणूस म्हणून दुश्मनी घेऊ नये. लक्षात